भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह अशा या सप्ताहाची सांगता आज कालीच्या कीर्तन सेवेनं होत असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा हा अभंग आहे. 3 चरणाचा अभंग. अर्धा पाऊण तास आपली भगवत चर्चा. श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना व्यासपीठावरून प्रणाम. कृष्णचरित्र जीवाला पवित्र करणारं असं चरित्र आहे. चरित्राचं वर्णन आम्हाला करायचं आहे. कृष्णानं केलेलं चरित्र वर्णन करायचं आहे. 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. कृष्णाचं चरित्र वर्णन करायचं आहे आणि कृष्णानं सांगितलेलं वर्तन करायचं आहे. केलेलं करायचं नाही, केलेलं वर्णन करायचं आहे आणि सांगितलेलं वर्तन करायचं आहे. 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. एक वर्णन, एक वर्तन. एक उच्चार करायचा आहे, उच्चार वर्णन करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे गोकुळामध्ये काम केलं, जे चरित्र केलं ते आम्ही करायचं नाही, उच्चार करायचा आहे. चरित्राच्या नंतर ज्याने जे गीता सांगितली ते वर्तन करण्यासाठी आहे. आचरण यद्यदाचरति श्रेष्ठ तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. स यत्प्रमाणं कुरुते. ते सांगितलेलं आहे. कृष्णानं सांगितलं की वडील लोकांनी जे काही केलेलं आहे त्याला समाज अनुकरणीय असल्यामुळे त्याला प्रमाण समजून कुरुते. कुरुते म्हणजे करतात. जे वडिलांनी केलं तेच त्यांची संतान तशी करते आहे की आमच्या वडिलोपार्जित असलेली परंपरा आहे. कुरुते, ते करतात. हे कृष्णाचंच वाक्य आहे. प्रमाणम, ते प्रमाण समजून करतात. ते चुकीचं असो बिनचूक असो. म्हणून येणाऱ्या पिढीला जर चांगलं ठेवायचं असेल, बनवायचं असेल तर ते आमची जबाबदारी आहे. जे काही बिघडलं असेल या समाजामध्ये, बिघडलेल्या लोकांचा दोष नाही, बिघडविणाऱ्या लोकांचा दोष आहे. कोणाचा? बिघडविणाऱ्या लेकरांचा काय दोष आहे? उठलं की आम्ही एकच, आमची चर्चा असते की आता दुनिया बिघडली. कोण बिघडली? कशाने बिघडली? सिगरेट वडणारा बाप म्हणते पोराला बिडी ओढू नको. कोण बिघडली? दुनिया बिघडली नाही,
बिघडवली. संतांनी घडवली दुनिया आणि आम्ही बिघडवली. थोडा फरक आहे. एकच अक्षर आम्हाला जास्त लागलं. कोणतं? बी. आणि तेच बियाची ही रास आहे. दुनिया बिघडण्याच्या मागे त्याच बियाची रास आहे. घडवणारे संत आणि बिघडवणारे तुम्ही आम्ही. काल एका कार्यक्रमात सांगून गेलो मी की काही पितृदोष लई सांगालेत आजकाल ब्राह्मण लोक, महाराज लोक, आणि त्यांच्यासाठी विधी करा, नेम करा. तर पितृदोष काय आहे? तर आम्ही लेकराला चांगलं वागायला शिकवाय नाही. हे कोणता दोष? तुमचा पंचांगातला दुसराच राहते, ते आमचं नाही. ते पितृदोष आहे. सध्याच्या काळामध्ये युवती असल, युवक असल, तर बापाचं एकच म्हणणं आहे, तू काय करशील आम्हाला माहीत नाही, पण मार्क एवढे आले पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, पैसे कमवले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त त्या बापानं असं कधीच सांगाय नाही की पैशाबरोबर चरित्राची गरज आहे, पैशाबरोबर आपल्या संस्कृतीची गरज आहे, चरित्राबरोबर आपली आब्रू, पैशाबरोबर आपली आब्रूही तेवढी महत्त्वाची आहे, असं कोणतं बाप सांगत नाही. तू काय करतेस, कुठे राहतेस, काय करतोस, पुत्राला बी सांगत नाही. कुठेही घेऊन ठेवायला तयार आहे बाप, परंतु हे सांगत नाही. एकच सांगणार, तुला मार्क आले पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, चरित्र गेलं तरी चालेल, हरकत नाही. आणि याच्यामुळे हे संतती जमाना बिघडत गेला. हे कोणता दोष आहे? हे कोण्या ब्राह्मणाला माहीत नाही हे दोष. हे पितृदोष आहे. आम्हीच बिघडवलं सगळं. कृष्ण चरित्राचं उच्चार करावं आणि महापुरुषांनी जे केलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्याचं वर्तन करावं. केलेल्याचा उच्चार करावं, सांगितलेल्याचं वर्तन करावं. संती सांगितले ते केले जतन, संती सांगितले केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चिंतन, मतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चिंतन. संती सांगितले ते केले जतन, आचरती श्रेष्ठ लोकस्तदनुवर्तते. हे लोक अनुकरणीय आहेत. कोणी महाराजांनी काही सांगावं आणि आम्ही करावं, त्याला कळालेलं ते सांगणार आणि आम्ही खाली बसणारे त्याला गुरु म्हणून त्याचं ऐकणार. लोकस्तदनुवर्तते, त्यानुसार लोक वर्तन करतात. आणि म्हणून योग्य अशी दिशा नसल्यामुळे वर्तन प्रत्येक जीवाचं चालू आहे, परंतु ते जर वर्तन योग्य असतं, महापुरुषांचं असतं, तर वर्तनाचा परिणाम आहे परिवर्तन. काय परिणाम? वर्तनाचा परिणाम काय? परिवर्तन आहे. कितीही सप्ते, कितीही कीर्तन, साधना, तीर्थयात्रा, उपास तापास, व्रत, नेम, नियम,
परिवर्तनाचा पत्ता नाही, रिझल्ट नाही. किती गोळ्या खाल्ल्या तरी महाराज तेवढीच्या तेवढीच बिमारी आहे, रोग आहे. काय कारण आहे? गोळ्या ठीक नसतील एक, आणि दुसरं महत्वाचं आहे तेवढंच, जेवढ्या गोळ्या महत्वाच्या आहेत तेवढंच पथ्य महत्वाचं आहे. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आमच्यामध्ये परिवर्तन येत नाही, रिझल्ट मिळत नाही आम्हाला. याचा अर्थ की या तर आम्ही गलत लोकांचं ऐकालोत, नाहीतर आम्ही ते ऐकत असताना त्याचं पथ्य सांभाळत नाही. दोनच गोष्टी. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्ये परनारी, याचा धरी विटाळ. वारकरी संप्रदायानं दोन साधनं सांगितलेत. कोणते कोणते? परद्रव्ये परनारी. आणि ते तर घरोघरी. आमची फीस वाढत चालली. वारकरी संप्रदायाचे पथ्य संपत चालले. गोळ्या तेच पण पथ्य नाही, औषधी तेच परंतु पथ्य नाही. गरज पथ्याची आहे. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. पथ्य कमी पडलं आणि पथ्याशिवाय औषधी काम करतच नाही. इकडं तर संडास बी कमी हो म्हणाले आणि इकडं तर ठेसा खाण्यावर जोर द्यायला. कसं कमी होईल? ठेसा बी चालूच, गोळ्या बी चालूच, असंभव. मला थोडंसं सांगायचं आहे आज कीर्तन, जास्त नाही. पथ्य आणि म्हणून हे वारकरी संप्रदायाचे दोन पथ्य आहेत आणि तेच नेमके पथ्य आमचे चुकून गेले. परद्रव्ये परनारी, याचा धरी विटाळ. याचा विटाळ धरा. परद्रव्याचा विरोध नाही, विटाळ. विटाळ म्हणजे काय? शिवणे. शिवणे म्हणजे काय? आता आम्हाला एक महाराज भेटले होते, नाही घडलेली घटना सांगतो तुम्हाला. ड्रायव्हर आहे ना आपला बाबू, ते अशाच बाया बसल्या अशा जवळ. महाराज हे महाराज आहेत, वैराग्य मूर्ती आहे आणि पैशाला हात लावणार ते आम्हाला सांगायला ते. ते बाबूराव म्हणला, पहिली बार ऐकण्यात आला असला महाराज, आतापर्यंत कोणी नाही, आम्ही पाहिलं नाही. आणि धन्य आजचा दिवस आहे की पैशाला हात लावत नाही. पोरं गुन्ह्यानं कुठं बसतात? मग हे पैशाला हात लावणार तर हे कामं हे सप्ते कसं करायलेत? तसं नाही म्हणले. त्यांच्यापाशी एक बॅग आहे, ते बॅगची चैन अशी वाढतात आणि बॅग ते तोंड असं पसरून धरतात आणि लोकांनी काय करावं, त्याच्यामध्ये टाकून द्यावं. हात लावत, फक्त त्या बॅगमध्ये टाकावं. हे कसलं वैराग्य असं? आम्ही पाहिलेलं वैराग्य सांगितलं. हे 5 वर्षाची गोष्ट असेल, 5-6 वर्षाची गोष्ट. धन्य वैराग्य. हात लावायचं नाही. तर हे दोन पथ्ये वारकरी संप्रदायानं ठेवलेले होते. बरं झालं, दुर्दैव लोक त्याला पाळत नाहीत, पण आमचं सौभाग्य आहे की अजून ते अभंग गाथ्यातून कोणी काढून टाकाय नाही. आमचं नशीब आहे. कदाचित असं झालं असतं तर काही लोकांनी अभंग त्याच्यातले कमी केले असते तर काय काय घ्या, मग काय करायचं होतं?
बरं झालं तेवढे अभंग तर काढले नाहीत. याच्यासाठी आजकालच्या विद्वानांना दंडवत. अभंग तरी ठेवले आमच्यासाठी समजून घेण्यासाठी, काढले असते तर काय करायचं. तर हे चरित्र महत्वाचं आहे. कृष्ण चरित्र आणि पवित्र आहे, उच्चार करण्यासाठी आहे आणि शास्त्रानं सांगितलेलं वर्तन करण्यासाठी आहे. आम्ही वर्तन करत नाही तर परमार्थाचा परिणाम येत नाही. वर्तन नाही तर परिणाम भी नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत काहीही साध्य झालं नाही. लौकिकच साध्य झालं नाही तर अलौकिक काला प्रसाद कुठून मिळणार आहे? हे तर दूरची गोष्ट आहे. हे तर दूर नगरी, इथलंच मिळालं नाही आपल्या घरातलंच, तर हे तर दूर नगरी, बडी दूर नगरी आहे, कुठून मिळणार आहे? म्हणून मायबाप आपल्या वर्तनावर ध्यान ठेवायचं आहे. वर्तन ते तर वर्तन हेच परिवर्तनाचा जननी आहे. वर्तन हेच परिवर्तनाची जनक आहे. परिवर्तनाचा जनक आहे. वर्तन हेच परिवर्तनाचा जनक आहे. आणि ते जनक म्हणजे बाप, बाप म्हणजे पितृ, आणि ते नाही झालं, ते नाही केलं तर हेच आमच्या जन्मातला पितृदोष आहे. विठाल कृष्ण चरित्र आहे ते कुठून कुठपर्यंत आहे की रांगत असताना पासून चरित्र आहे. रांगायला सुरुवात केलं कृष्ण. रांगणं म्हणजे काय? स्थलांतर. रांगण्याचा अर्थ काय? एक गती आहे. रांगण्यामध्ये काय आहे? मराठी आपल्याला येते ना सगळ्याला. स्थलांतरित होणे, रांगणे. रांगण, अंगण. घरातलं लेकरू जेव्हा बाहेर निघते ते बाहेर काय असते? अंगण. आणि इथून तिथं गेलं म्हणून, घरातून अंगणात गेलं म्हणून त्या प्रक्रियेला, त्या क्रियेला नाव काय दिलं? रांगण, रांगणे. स्थलांतर होत जाओ, बदलत जाओ. कृष्णानं शिकवलं की जिथं आहात तिथं राहू नका, थोडं बदलत जा. आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन, विचारामध्ये परिवर्तन, विकासामध्ये परिवर्तन, इत्यादी गोष्टीमध्ये परिवर्तन हेच यात्रा आहे. यात्रा म्हणजे स्थलांतरित होणे. बरं चला, यात्रा जी म्हणतो आपण ती बोलण्यानं होती का चालण्यानं होती? चालण्यानं होती. मग आमचं चालण्याचा बेपत्ता आहे. बोलणं एक मराठी शब्द आहे, बोलणं बकळ गळ्यात उकळ. असे किती बी व्यासपीठावर येतील आणि किती बोलत जातील, पण वागायचं कोण, करायचं कोण? तर स्थलांतरित होणं, रांगण्याचा अर्थ काय? बदलत जाणे, सरकत जावं माणसानं, थोडं थोडं थोडं. इथं नाही, कीर्तनात नाही, आपल्या चरित्रामध्ये, विचारामध्ये, व्यवहारामध्ये. गुरुवर्य महाराजांचं एक दृष्टांत होता, ते सांगत होते. पेरणी करतात ना शेतामध्ये, चाडं राहते. पेरणाऱ्याला ओटी बांधलेली राहते. ओटीत काय राहते? बी राहते. ओटीतून मुठीत येते, ओटीतून मुठीत येते, मुठीतून सरत्यामध्ये, सरत म्हणा चाड म्हणा, सरत.
त्याचं नाव सरतं का बरं? सरकत राहते त्याच्यातून म्हणून त्याचं नाव सरत आहे. आणि ते सरकलं की नाही हे पाहण्यासाठी एक व्यवस्था आहे. त्याला एक छोटंसं छिद्र राहते. कशाला? सरत्याला राहते की नाही ना? पेरलाव की नाही? हां, खूप पेरलाव तुम्ही, म्हणून तर एवढी रास झाली. खूप पेरलेले माणसं आहे ते. त्याला एक छोटंसं छिद्र असते आणि ते जर सरकना गेलं, बी खाली चिखल लागला आणि ते तसंच थांबलं तर ते सरतं भरून जाते. त्याला एक नाव आहे मराठीमध्ये, काय म्हणतात? बेरलं. बेरणा गेलं तर पेरलं, पेरणा गेलं तर बेरलं. हे दोन मराठीमध्ये गमतीची आहे. बेरलं फक्त एक अक्षर बदलते, पेच्या जागी बे येते. बे एक बेसूर होते. तर एक पेरलं आणि दुसरं बेरलं. मग त्याला ते खालची जे अडकलेलं आहे ते काढून टाकलं काय होते आणि ते सुरुवात होते. आणि जेव्हा जेव्हा ते बेरतंय तेव्हा ते 1 तास 2 तास ते बी पडत नाही. त्याला काय म्हणतात सांगा? भांड. तुम्हाला माहित आहे की नक्कल मारली? नक्कल मारली. त्यांनी सांगितलं असं. त्याला भांड म्हणतात. त्याला हे तुम्हाला माहित आहेत का शब्द? काहीच माहित नाही. भांड म्हणतात ते. शरीर ते जमीन रिकामी राहिली त्याला भांड. म्हणजे भांड शब्दाचा अर्थ ज्याचं हे रिकामी आहे त्याला दुसरं काही काम राहत नाही. मग काय करावं त्याला? भांड. शेजाऱ्याला भांड, घरच्याला भांड, बाहेरच्याला भांड, जवळच्याला भांड, दूरच्याला भांड. कोण भांडते? जे भांड आहे की नाही. मग ते पेरलं. वटीतून मुठीत, मुठीतून सरत्यात, सरत्यातून सरकलं कुठं? जमिनीमध्ये. जमिनीतून बी ते थांबलं नाही, वर आलं. वर येऊन बी थांबलं नाही, मोठं झालं. कणीस आलं. कणीस आल्यावर बी थांबलं नाही. मळ्यातून खळ्यात आलं. खळं माहित आहे? खळ्यातून डायरेक्ट गळ्यात जाते का? नाही, अजून लई मोठी प्रक्रिया आहे अजून. खळ्यातून गाडीत आलं, गाडीतून घरी आलं, घरून कणगीमध्ये आलं, कनिंग है ना. आणि त्याच्यातून सुपात आलं, सुपातून चक्कीत गेलं, चक्कीतून काटवटीत आलं, काटवटीतून चुलीवर आलं, चुलीवरून ताटात आलं, ताटातून पोटात आलं. सरकत गेलं की नाही, म्हणून मजा आली. आता काय झालं? पोटात आलं आणि तिथून सरकना गेलं तर काय होईल? काय झालं? बेरलं की आता पेरलं पण मग गती काय होईल? ऑपरेशन. गती दुसरी नाही, इलाज नाही, नाही तर चूर्ण पिवावं लागेल. तर हे सरकल्याशिवाय परिवर्तन हेच आपल्या परमार्थाचं फळ आहे आणि तेच प्रसाद आहे. मी कालही सांगून गेलो कालीची कीर्तनामध्ये. तुम्ही केलेल्या साधनानं तुमच्यामध्ये परिवर्तन येणं, प्रसन्नता येणं हेच काल्याचं प्रसाद आहे. ते आलं नाही तर अजून प्रसाद मिळाला नाही. कालच्यासारखं सांगाय बघालो पण ते तसं हेच ना, आता दुसरंच येते. परिवर्तन हेच प्रसाद आहे आणि अजून प्रसाद मला तर मिळाला नाही. तुम्हाला मिळाला असला तर धन्यवाद. परिवर्तन, परिवर्तन. तर हे प्रसाद आहे. सरकत जावं. तर रांगणे काय आहे? सरकणे, स्थलांतरित होणे, स्थित्यांतरित होणे. स्थित्यांतर, स्थलांतर. स्थलांतर हे बहिरंग विकास आहे
आणि स्थित्यांतर आध्यात्मिक विकास आहे. आमच्या स्थितीमध्ये अंतर बदलाव आला पाहिजे, तर स्थित्यांतर म्हणतात. तर रांगणं म्हणजे घरात होता कृष्ण, अंगणामध्ये आला. रांगणं अंगणातच राहिला नाही, शेजाऱ्याच्या घरी गेला रांगत रांगत. तिथून वडवडू आणायचं यशोदेनं, त्याला शोधायचं. थोडस कामात लागली माता यशोदा, सर 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 रांगायचा. आणि तेही कसा रांगायचा, डाव्या गुडघ्यानं रांगायचा. तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगाने रंगनात तुम्हा देखीला सवे. 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 तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगत जायचं यशोदा माता पुन्हा आणायची. एकदा तर असं झालं, निळबंद भूमी होती, निळ्या रंगानं केलेली दगडी फरशी, आणि कृष्णाचा रंग बी निळाच. त्या फरशीवर गेला तर फरशी आणि कृष्ण सारखेच दिसू लागले. कृष्ण तिथंच आहे आणि ही निघाली शोधायला. माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे सांगा गे. गल्लीनं सगळ्या फिरला, कृष्ण कुठं आहे? यशोदा नाही, तुम्ही आम्ही तेच करायला, बोंबलत फिरायला इकडं तिकडं. घरात देव निघाले वरी तोंड करून. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. मुळामध्ये देव कोण आहे हेच माहीत नाही, निघाले देव देव करीत. दिशाभूल केली आम्हाला सांगणारे नव्हे, तसं सांगून दिलं. करणारे बी लागले त्याच नादाला, निघाले देव. यशोदा निघाली, हिला विचारते तिला विचारते. हाती घेऊन या फूल, सारवीत होते चूल, अंगणी खेळत होते मूल. आहे की नाही? यशोदा सांगत फिराली, कोणी बघितलं काय? योग्याला विचारली, जप्याला विचारली, तप्याला विचारली, ब्रह्मचार्याला विचारली, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे. ते म्हणले आम्ही नाही पाहिला. विचारत 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 ज्ञानेश्वर महाराजापाशी गेले. पाहिलं का हो तुम्ही? पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. माऊली म्हणले आम्ही पाहिला. कसा पाहिला? ते कोणाला दिसत नाही ना. ते म्हणजे दिसणं हे मलाही माहित आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहिला नंदाचा नंदन. समर्पक आहे उत्तर. पाहिला देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी साजनी. बाई मी पहिला म्हणे तिला. पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माय देवाचा देव. आम्ही पाहिला. यशोदेला घरात असून यशोदेला दिसला नाही. तर हे
यशोदेला दिसत नाही. ज्याच्या घरात देव आहे त्याला दिसला नाही. संतांनी पाहिला देव. आणि मग ते यशोदा निघायची आणि कृष्ण तेवढ्यात थांबले नाही. तिथं असून दिसले नाहीत आणि पुन्हा तिथं थांबले नाही. तिथून गेले शेजाऱ्याच्या इथं. शेजाऱ्यापाशी जाऊन छोट्या छोट्या लेकरांची मैत्री केली त्यांनी. तिथून थांबले नाहीत. शेजाऱ्यातून गावात निघाले. एवढ्यावर थांबलं नाही. गावातून जसे जसे मोठे होत गेले तसं सरकत गेले आणि गेले वनात. कशाला गेले? गोधने राखिता हे. कुठून कुठवर? एदशे चरित्र केले नारायणी रांगता. कुठवर? गोधने राखिता हे. झालं चरित्र. गायी राखल्या. कोणत्या गायी राखल्या? गो इंद्रिय रूपी गायी त्यांनी राखल्या. हे तर आपण नेहमीच ऐकतो आणि सांगतो मी, पण राखायचं कधी? आमच्या गायी रानोमाळ गेलेल्या आहेत, पांगलेल्या आहेत. कुठं गेल्या सांगतो तुम्हाला. डोळेरूपी गायी रूप विषयामध्ये अडकून बसलेत, पांगलेले आहेत. एक कर्ण कानरूपी इंद्रिय रूपी गायी शब्द विषयामध्ये पराधीन झालेले आहेत. कोणाचंही ऐकायचं आणि काही ऐकायचं. जीभ रस विषयामध्ये गुंतलेले आहेत. त्वचा स्पर्श विषयामध्ये गुंतून गेलेली आहे. हे मऊ आहे, नरम आहे, थंड आहे, गरम आहे. हे कोण्या इंद्रियाचा विषय आहे? स्पर्श विषयाचा आहे. काळा आहे, गोरा आहे, सुंदर आहे, कुरूप आहे. कोणाचा विषय? डोळ्याचा रूप विषय. निंदा आहे, स्तुती आहे, खोटा आहे, खरं आहे. हे कोणाचा विषय? कानाचा विषय. खमंग आहे, आंबट आहे, गोड आहे, तुरट आहे, खारट आहे. कोणाचा विषय? जिभेचा विषय आहे. तर आमच्या प्रत्येक विषयामध्ये आमचे इंद्रिय पराधीन झालेले आहेत. म्हणजे हे गायी त्या विषयामध्ये चरायला निघून गेल्या. गायी चरायला गेल्या. गायीचा चारा काय आहे? विषय. चारा काय? ते चरतात. चरत असताना ते गायी चरैवेती पुढेच जातात, चलत राहतात. आणि त्यांना आता वळून माघारी आणायचं आहे. तर ते शिकवण्यासाठी कृष्णांनी काय केलं? गोधने राखिता हे. आणि एका काळामध्ये धनाची ओळख गायीवरून होती, म्हणून एक नाव आहे तिचं गोधन. कारण की हे उत्पन्न देणारं धन आहे. नुसतं उत्पन्नच नाही, उपचारही आहे गाय. उपदेश आहे, उत्पन्न आहे, उपचार आहे. गाय काय नाही. तुमचं हे धन सरून जाते. जे गाय कधी सरत नाही. एका गायीचे किती होते? तो खंडी होते. धन त्याला म्हणावं की जे वाढत राहते, जे कमी होत नाही. तुमच्याकडे 1000 रुपये आहेत, खर्चत गेला होता काय होईल? कमी होत जाईल. हे धन नव्हं, आम्ही मानलेलं धन आहे. तर वास्तविक धन काय आहे? गोधन. जे वाढत जाते, कमी होत नाही. सर्वांच्या उपयोगी आहे, उपचारी आहे, उपकारी आहे, उपयोगी आहे आणि वर्धन ज्याचं होत राहते त्याचं नाव गोधन. शब्द ध्यानात राहतील. उपकारी, उपचारी आणि उपदेश. सगळ्या गोष्टी त्या गायीमधून आपल्याला मिळतात. तर हे सगळे
गोधन राखून दाखवलं त्यानं की येणाऱ्या काळामध्ये हे लोक जर दरिद्री होऊ नये, दीन होऊ नये, दुर्दशा देशाची होऊ नये, समाजाची रोगी होऊ नये कोणी, असं जर होऊ नये वाटत असेल तर त्यांनी आपणाला हे गायी राखून दाखवणं हे आवश्यक आहे असं समजून भगवान कृष्ण परमात्म्यांनी काय केलं, गायी राखल्या. गोधने राखीत आहे. राखीत आहे शब्दाचा अर्थ आहे चारा घालणं नाही. राखणे शब्दाचा अर्थ रक्षण करणे. राखण्याचा अर्थ काय? आम्ही काय म्हणतो, ढोर राखले. कुठे राखले? खटकाला देव देव. सेवा वेगळी आणि रक्षण वेगळं. गायीची सेवा करणारे हिंदू खूप आहेत, पण रक्षण करणारे हिंदू नाहीत तर म्हणू शकत नाही, परंतु जास्त नाहीत एवढं तर नक्की आहे. गोधनी राखीत आहे, चारित आहे नाही. राखणे म्हणजे त्याला सुरक्षित ठेवणे, कापू न देणे, विनाश होऊ न देणे. हे काम कोण केलं? कृष्णाने केलं. कशाला चरित्र ऐकिता? काही कळतच नाही, आपणाला करायचंच नाही. काय काला ऐकता, काय कीर्तन ऐकिता, काय उपयोग आहे? तर गोधणे राखिता हे असं हे चरित्र केलेलं आहे. आणि मी सांगून गेलो की बरेच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की चित्राची उपासना करण्यापेक्षा चरित्राची उपासना अधिक श्रेष्ठ आहे. चित्रापेक्षा आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कृष्णाचं चित्र आहे, गाईचं चित्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचं चित्र आहे. घरात चित्र आणि व्यवहारात विचित्र वागणं. घरात चित्र आणि विचारात विचित्र जर झालं तर चित्राचा उपयोग काय होईल? चित्र आम्हाला चरित्राचं स्मरण करून देण्यासाठी आहे. चित्र केवळ पूजा करण्यासाठी नाही. मर्यादित एवढंच काम नाही चित्राचं. चित्राची पूजा करा, फुलाचा हार घाला, अगरबत्ती लावा, नैवेद्य दाखवा, नमस्कार करा, पण एवढ्यासाठीच ते चित्र नाही. तर काय आहे? चित्र चरित्राचं स्मरण होण्यासाठी आहे. कोण्याही मंदिरामध्ये जा तुम्ही, देवाच्या, देवीच्या, महापुरुषांच्या, फक्त पूजा करण्यासाठी नको, दर्शन घेण्यासाठी नको. त्याला पाहिल्यानंतर चरित्राचं स्मरण झालं पाहिजे. आणि मुख्य उद्देश तेच आहे मंदिरांचा. मंदिरं केवळ उगं प्रसाद खात बसायसाठी नाहीत, गप्पा मारीत बसायसाठी. चरित्राचं स्मरण झालं पाहिजे, त्या देवी देवतेचं, त्या संत महापुरुषांचं. स्वामी विवेकानंदाचा पुतळा उभारला तर त्याला दर्शन करायला आम्ही जातो, पण काय करतो? फक्त दर्शन. पुतळा आमचा आहे, पण त्यांचे विचार अजून आमचे नाहीत. जोपर्यंत पुतळा तुमचा झाल्यावर अभिमान येईल आणि विचार तुमचे ज्यावेळेस होतील त्यांचे, त्यावेळेस स्वाभिमानानं जीवन जगण्याचं आपणाला अवकाश मिळेल. पुतळा तुमचा आहे, मान्य आहे, पण पुतळ्याचे विचार कोणाचे? विचार आमचे झाले पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. हे आता सध्याच्या काळामध्ये तर सगळा पैशाचा उधळा आणि सगळा गोंधळ माजलेला आहे. विचाराची काहीच गरज नाही आम्हाला, देणं घेणंच नाही. काही काय विचार आहेत त्यांचे, कसे आहेत, याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. विचारावर विचार करा, तर हे सगळं चरित्र चित्रापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून एदशी चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. करा. कृष्ण जन्मल्यापासून ते 125 वर्षापर्यंत
कृष्णाचा एकही दिवस सुखाचा नाही. एकही दिवस. अति कष्ट आहे त्याच्या. जन्म झाला बंदीशाळेमध्ये, जेलमध्ये जन्माव, तेव्हापासून बाळपणामध्ये बे राक्षसांचा त्रास, कंस मामाचा विरोध, मोठं झाल्यानंतर धर्मरक्षणासाठी युद्ध, त्याच्यानंतर शेवट म्हातारपणे घरचेच लोक बिघडले. कृष्णाला धोका कोण दिला? घरच्याच लोकांनी, यादवांनी दिला. सृष्टीमध्ये धर्माची स्थापना केली कृष्णानं, धर्मरक्षण केलं. यदा यदा ही धर्माचा श्लोक आहे ना, ते काम केलं. परंतु सृष्टीमध्ये तेवढं काम करून त्यांनी जे काही काम केलं आणि घरातच धर्म बिघडून गेला. इतिहास सगळ्याला माहिती आहे. पियायला सुरू केले. काय वाटलं असेल कृष्णाला? आणि त्याच्यामुळे निजधामाला जाण्याची तयारी केली. जाऊन बसले एका झाडाखाली, तर तिथं बी सुखानं नाही, बाण लागला. एकही दिवस सुखाचा नाही. आज लोक त्याला मोठे मोठे मंदिरं करून पूजा करतात, पण ते पूजा करून घ्यायसाठी नाही, धर्माच्या रक्षणासाठी किती कष्ट केले होते हे तुम्हाला ध्यानात येण्यासाठी ते मंदिर आहे. तर येदशे चरित्र केले नारायणे रांगता गोदणे राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, केला नारायणे अवतार. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे बहुत करणे. अथवा माझी वाणी तुझे वाणी गुरुनाम, जे असाल ते असाल. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुढे